हॅलो नमस्कार, कशात सगळे मस्त मजेत आनंदीच राहा। वैशाली व्लॉग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। आजचा दिवस सर्वांना सुखाचा, समृद्धीचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जावो। तर हे काल मी तोरण काढलं होतं आमचं घरातलं जुनं, ते धुवून रात्री वाळत टाकलं होतं, तर सकाळी सुकलेलं होतं आणि बाहेर खूप सुंदर अशी फुलं आजसुद्धा जास्वंदाची आली होती। नेहमीच भर यायला लागल्या त्या झाडांना बघून खूप मस्त वाटलं, फ्रेश वाटलं। चला तर मग आता बघूया, आपली कमळाची फुलं सुद्धा उमललेले आहेत आणि हे कधीच तरीच उमलतं, ते तुम्हाला मी दाखवतच असते। आणि हा बघा आपला दोडक्याचा वेल, फुलं सुद्धा त्याला आलेली आहेत आणि बडीशेपचं सुद्धा झाड आलेलं आहे। आणि आजचं वातावरण असं होतं, तर नाश्त्याला मी सकाळी शिरा बनवला होता आणि आपल्या डब्याला मुलांच्या गवारी केली होती, चपात्या केल्या होत्या, भात आणि आमटी सुद्धा केली होती। सकाळी पटापटा सगळं मी आवरलंय। आता बघा आमटी सुद्धा झाल्या, उकळल्या आणि दूध सुद्धा तापलं। तोपर्यंत सगळे पाऊस यायला लागला म्हणून सगळी कपडे वरून भरभर अंड्यात खाली आणि मिस्टरांची कपडे इस्त्री सुद्धा मारली। कन्स्ट्रक्शन चालू आहे समोरच्या बंगल्यामध्ये, थोडा आवाज येत असेल। तर सकाळपासून माझी कामं झालेली आहेत। गवारी केली होती आणि चपात्या केल्या होत्या मुलांना डब्यासाठी आणि नाश्त्याला शिरा केला होता। लोटून फरशी पुसून धुणं झालेलं आहे। चला आपण वरती जाऊन येऊया। तर इकडे मी आज रेनकोट धुवून टाकलेले आहेत। मिस्टरांचाच तेवढा नाही तर मुलांचा माझा धुवून टाकलाय। मिस्टर ओरडतात धुवू नको म्हणून, तर मला धुतल्याशिवाय काही व्यवस्थित वाटत नाहीत, कुठलीच हे घाण कसं ठेवणार, तसंच म्हणलं बॉक्समध्ये। तर मी धुवून घेतलेलं आहे। ही बघा डॉल, ॲक्च्युली ही डॉल मिस्टरांच्या विद्यार्थिनीने दिली होती। तिनं जेव्हा आमची लहान मुलं होती, म्हणजे श्रीवर्धन म्हणजे मोठा मुलगा जेव्हा छोटा होता, तेव्हा 1-1.5 वर्षाचा असेल, तेव्हा घरी जेवायला घरी आम्हाला सगळ्यांना जेवायला म्हणजे मिस्टर, मी आणि लहान मुलगाच तेव्हा गेलं होतं। तर तिने गिफ्टसाठी, लहान मुलांना गिफ्ट द्यायसाठी ही डॉल घेतली होती। तेव्हा कसं लहान असल्यामुळं सगळे खेळणी, लहान मुलं कशी घाण वगैरे करतात, मला ते आवडायचं नाही। लहान कसं आम्ही जेव्हा वाड्यात राहायला होतं तेव्हा छोटी छोटी मुलं तिथं होती आणि सगळी खेळणी यायची आणि मोडूनच जायची। आणि ही पण भाऊली आमच्या मुलाला खेळायच्या अगोदरच ती हातातून हिसकावून घ्यायची आणि सगळं घाण करणार। म्हणून मी काय केली होती, ही डॉल एका प्लास्टिकच्या पिशवीत घालून कपाटामध्ये आमच्या ठेवली होती। तेव्हा आम्ही एक 15-16 वर्ष झाली तरी ह्या डॉलला, आणि ती परवा मिस्टरांनी कपाटामधून कशाला ठेवल्यास म्हणून काढले। आता डेकोरेशन म्हणून अशी बाहेर एक छान असं दिसतंय, मी कुठे तर आता ती लावणार आहे। काल मिस्टरांनी कणसं घेऊन आलेली आहेत, आता त्याचं चिवडा करायचं का उकडून किंवा भाजून खायची ते संध्याकाळी बघणार। मिस्टरांचा शर्ट आहे, सगळं दुपारची मुलाची पॅन्ट तिथे सगळं ठेवलं। तर हा गणपतीला म्हणजे गणपतीसाठी जेव्हा खरेदी करायची ज्या दिवशी जाणार होते आगमना दिवशी, त्या दिवशी हा छोट्या मुलाचा ड्रेस आहे कुर्ता। तर त्याला त्या दिवशी नाराज झाला तो, कारण इथे थोडे डाग पडलेले आहेत आणि डाग काही निघणार पण नाही, त्याला कसं बुरशी धरल्यासारखं झालंय। तो त्या दिवशी रडत होता आणि दुसरा घातलेला बघा इथे सुद्धा पडलेला आहे डाग, तर रडायला लागलेला। म्हटलं मग आमच्या वास्तुकात जो घेतलेला ड्रेस तो त्याने त्या दिवशी घातला आणि हा म्हटलं मी घालते, ठेवून मी काहीतरी शिवणार ह्याचं किंवा काहीतरी बघणार, तर मी डेली यूज साठी वगैरे वापरेन म्हटलं आणि दे म्हटलं आणि ठेवलाय त्यानं। हे ब्लाऊज सुद्धा राहिलं, ते राहिलेच मागं, त्याची भाई पण कुठं कट केलंय अस्तरचं ते समजून झालंय। बघणार दुसरी आहेत भाडे कपडे, त्यातलंच ह्याला लावणार। एक लावून घेतल्या, तयार करून घेतली आणि ही ह्याची राहिल्या बघा असं। आणि बहिणीच्या नंदेचं लग्न होतं तेव्हा हे ब्लाऊजवरती साडी त्यांनी दिली होती, म्हटलं ब्लाऊज तरी शिवून ठेवूया, कधी नेसीन तेव्हा नेसीन साडी, ते राहिलेच। आणि हा सुद्धा टॉप मी दोन्हीकडे साईडला थोडासा मला कमी करायचा होता, मोठा ह्याचा घेर होता, घेर कमी करायचा होता, मी कट सुद्धा करून ठेवले, फक्त ह्याला दोन्हीकडे अशा टिपा मारायच्या राहिल्या। अशीच कामं राहायला लागल्या थोडी थोडी, कधी कम्प्लीट होते आता हेच बघायला लागले। हे सुद्धा ब्लाऊज बसत नाही, हे कमी करायचं आहे अजून, कधी करायचं बघूया। पहिला हे सगळं क्लीन करणार म्हणजे माझं जर काम होईल। टोप्या पण वापरल्यात आणि तशा पाण्यातनं थोड्या काढायच लागणार आहेत। माझं बटन एक निघाले,
पावडरचा डबा टाकलाय, रिकाम झालाय म्हणून फेकूनच दिलाय. काहीतरी करूया म्हटलं DIY. तर बेडरूमला लागून जी खिडकी आहे तिथून दाखवायला लागले. आणि मशीन बघा स्वच्छ असं केले. तर बरेच दिवस झालं शिवलेलं नाही. गणपतीच्या अगोदर जे आसन वगैरे शिवलं त्यानंतर काही शिलाई झाली नाही. म्हटलं आता स्वच्छ करूनच घेऊया. थोड्या वेळाने तेल घालून घेईन. आणि बघू शकता खिडकीतून खूप सुंदर असा व्ह्यू दिसतो. चारी बाजूने घराच्या शेतच आहे. आणि हा ओढा आहे ऍक्च्युली. अजून मी काय डोकं म्हणजे विंचरले सुद्धा नाही आहे. तसंच तुमच्या बरोबर गप्पा मारायला लागले. आणि मिस्टर आले दुपारी जेवायला. आणि जेवून झालं आणि म्हणायला लागले तर की कोल्हापूरला तुला मिटिंगला जायचं होतं. अचानकच त्या सरांनी सुद्धा सांगितलं मिटिंग कोल्हापूरला पाठवू या सर म्हणून सांगितले. सर कसं कॉलेजला असल्यामुळे लगेच त्यांना कसं तिथून जाता येत नाही किंवा रजा सुद्धा अगोदर 4 दिवस अगोदर सांगायला लागते. एकदम असं सांगताय अर्धा तास अगोदर सांगतात. तिथून आवरून जायलाच इथून 2 तास लागतात. घरातून माझी सगळी कामं आवरून वगैरे. आदल्या दिवशी तरी सर सांगतील का नाही म्हणून मिस्टरांना म्हटले अगोदर आदल्या दिवशी जरी 12 वाजेपर्यंत जरी फोन आला झोपायच्या तरी सकाळी पटपट मला आवरून जाता आलं असतं. ऍक्च्युली 11ला मिटिंग होती किंवा 12 वगैरे असणार आहे. 11पर्यंत नेहमी आवरून राहायचं जा म्हणायला लागले. तर इथून पुढे कसं मिटिंगा सारख्या असणार आहेत आणि सारखंच जायला लागणार. आता गुरुवारी सुद्धा आहे पण आमच्याच गावात आहे. इथे शाखा उघडलेली आहे त्यामुळं गावातल्या जाता येईल. नंतर कोल्हापूरला जायचं म्हटलं तर अगोदर मला सांगून ठेवून सांगितलं सरांनी. आजचा व्लॉग इथेच एंड करते. कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू.